नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रला महादेवाच्या मंदिरातून ही घरी एक वस्तू आणा. त्यामुळे तुमच्या घरातील वस्तू आल्यामुळे दारिद्र्यता, गरिबी, संकटे कायमची दूर होतील आणि तुमच्या घरात आनंदी वातावरण तयार होईल. तर यासाठी कोणती गुप्त गोष्ट आहे जी तुम्ही महादेवाच्या मंदिरातून घरी आणायची आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि हा उपाय खूप प्रभावी आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. तर महाशिवरात्र 2026 ही 15 फेब्रुवारी वार रविवारच्या दिवशी येत आहे. तर याचा पर्वकाळ असा असणार आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून उचलून घरी आणा ही एक वस्तू 7 पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे दूर होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात सतत पाणी भरेल. तर पावन पर्वकाळ म्हणजेच महाशिवरात्र आलेलं आहे. तर या दिवशी आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांची उपासना, व्रत, पूजा, अभिषेक करत असतो. महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावे, वर्षभर आपल्यावरती यांची कृपादृष्टी राहावी म्हणून आपण वर्षातून एकदाच महाशिवरात्री हा पावन पर्वकाळाचा भगवान शिव व माता पार्वती यांची पूजा अर्चना, व्रत, उपासना करत असतो. महाशिवरात्रीच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला आहे. त्यामुळे ही तिथी खूप महत्त्वाची आहे. तर महाशिवरात्रीच्या या पावन पर्वकाळामध्ये आपल्याला शिवमंदिरातून शिवलिंगावरून ही एक वस्तू घरी आणायची आहे. ती कोणती वस्तू आहे आणि घरी का आणायची आहे आणि ही वस्तू घरी आणल्यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे, कोणता उपाय करायचा आहे, हे सर्व आपण आता पाहूया. तर हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आपण हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा हा उपाय करायला वेळ मिळेल तेव्हा, म्हणजेच तेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा. जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडथळे, संकटे, अडचणी, जे काही तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या भगवान शिवशंभूला त्या दिवशी शरण जाऊन तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत. आणि हे काही प्रभावी उपाय देखील या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आवर्जून तुम्हाला करायचे आहेत. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे आणि ही एक अशी तिथी आहे ज्या दिवशी शिवतत्व लाखो पटीने जागृत असतं. त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंभूची साधी सेवा उपासना केल्याचंही दुपटीने फळ मिळतं असतं. त्यामुळे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशीच आवर्जून करा. कारण शंकरांना हे भोळे महादेवसुद्धा म्हणतात. त्यामुळे ते तुमच्या छोट्याशा अगदी एका तांब्याभर जल जरी शिवलिंगावर ते अर्पण केलं तरी त्याचं आपल्याला दुपटीने शुभ फळ मिळतं. कारण महाशिवरात्रीला महादेव आपल्यावर सर्व भक्तांवर प्रसन्नच राहतात. तर या दिवशी उपाय केल्याने आपल्याला शुभ फळ मिळते, पुण्य मिळते, त्याचबरोबर त्याचा लाभ मिळत असतो. म्हणूनच भगवान शिव व माता पार्वती यांच्या कृपा आशीर्वादाने हा उपाय तुमचा अत्यंत फलदायी होणार आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा पवित्र प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. तर उपाय कसा करायचा आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आपली सर्व सकाळची कामे उरकून घ्यायची आहेत. आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. नंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करायची आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती तुम्ही भस्म, विभूती, बेलाची पाने, पांढरी फुले, पंचामृत अर्पण करायची आहेत.
आणि मित्रांनो, आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरामध्ये शिवपूजन करण्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. मग त्यामध्ये तुम्ही बेलपत्र, जल, महादेवांच्या आवडीची पांढरी फुले, पंचामृत, साखर, दूध, दही, मध, तांदूळ, जवस, काळे तीळ, सर्व साहित्य जे तुम्ही घेऊन जाऊ शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मंदिरात गेल्यानंतर पूजा करताना आपल्याला उत्तरेकडे तोंड करून पूजेला बसायचं आहे. मग महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ते अगदी शांतपणे हळूहळू अर्पण करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला दूध देखील अर्पण करायचं आहे आणि महादेवांना भोळे साबदा शिवाय असे देखील म्हणले जाते. अगदी छोट्या पूजेने सुद्धा लवकरच प्रसन्न होतात असा उल्लेख शिवपुराणामध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मध, पंचामृत याने देखील अभिषेक करून घ्यायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करून झाल्यानंतर, नामस्मरण करून झाल्यानंतर या शिवलिंगावरती अर्पण केलेले शिवमंदिरातील धोत्र्याचे फळ अर्पण केलेले असतील तर ती फळं जी आहेत तरी तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत. 1 फळ भेटलं, 2 फळं भेटली किंवा 4 फळं भेटली, जेवढी फळं तुम्हाला शिवलिंगावरती भेटतील तेवढी फळं उचलून आणायची आहेत. आणि याच दिवशी बहुतेक सर्व शिवमंदिरात धोत्र्याची फळे अर्पण करत असतात. त्यामुळे ही फळे तुम्हाला सहज मिळून जातील. शिवपुराणामध्ये सांगितले आहे की समुद्र मंथनातून जे हलाहल नावाचं विष निघालं, सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी ते विष महादेवांनी प्राशन केलं. त्या विषाच्या प्रभावाने महादेवाचा कंठ देखील सुकून गेला होता आणि प्रचंड त्रास महादेवांना होत होता. मग अशा वेळी देवतांनी महादेवांचा तो त्रास दूर करण्यासाठी त्यांना हे धोत्र्याचे फळ खाऊ घातलं होतं. त्यावेळी धोत्र्याचं फळ खाल्ल्यामुळे विष शांत झालं. म्हणूनच धोत्रा विष शमवणारा, संकट नाश करणारा, दुःख दूर करणारा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला या शिवलिंगावर धोत्र्याचं फळ मिळत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर ते फळ, तर अशा वेळी काय करायचं आहे तर तुम्ही विकत घेऊन ते फळ अर्पण करून झाल्यानंतर, तुमची पूजा करून झाल्यानंतर ते धोत्र्याचे फळ शिवलिंगावरती अर्पण करून उचलून परत घरी आणायचं आहे. आता हे तुम्ही धोत्र्याचे फळ घरी आणून काय करायचं आहे तर एका पिवळ्या रंगाच्या कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये हे धोत्र्याचं पवित्र फळ ठेवून तो कपडा बांधायचा आहे. जिथं तुम्ही तुमच्या घरातील पैसा, दागिने, महत्त्वाच्या वस्तू जिथं ठेवता, म्हणजेच पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या पैसे संबंधातील सर्व समस्या दूर होतील. घरात पैशाची चणचण असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढला असेल, तर कर्ज फिटत नसेल तर या समस्या लवकरच तुमच्या हळूहळू दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरेल आणि पैशाचा ओघ पाण्यासारखा वाहू लागेल. तर मित्रांनो, हा आहे प्रभावी उपाय जो तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.